अभिज्ञा सतीश साठे व्यवस्थापकीय संचालिका असणाऱ्या मिरॅकल करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी महाराष्ट्राचं उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती दिनांक 26 जानेवारी रोजी खेड एसटी स्टँड समोर यशोदीप बिल्डिंग येथे डॉक्टर विजय चांदणे, प्राध्यापक डॉक्टर चंदन वाघमारे, प्राध्यापक सतीश साठे, प्राध्यापिका रुपाली साठे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। मिरॅकल करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी महाराष्ट्राच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चांगली सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे। या अकॅडमीमध्ये तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असून कोकणातील विद्यार्थी हा अधिकारी घडला पाहिजे यासाठी ही संस्था काम करणार आहे। आज या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून सतीश साठे व अभिज्ञा साठे यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मार्गदर्शक प्राध्यापक सचिन बांदिगरे, प्राध्यापिका सारिका बांदिगरे तसेच मिरॅकल करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी महाराष्ट्राचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक व पत्रकार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते। 75व्या प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आदरणीय साठे सरांनी खेडसारख्या ठिकाणी या मिरॅकल करिअर अकॅडमीचं उद्घाटन केलेलं आहे। ॲक्च्युली या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून साठे सर कोकणातील मुलांच्यासाठी एक भरीव रूपाचं असं काम करत आहेत। म्हणजे नक्कीच त्यांच्या कामासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत। म्हणजे कोकणातला आजचा विद्यार्थी पाहिला तर तो स्पर्धा परीक्षेमध्ये कुठेतरी पाठीमागं पडतोय किंवा कोकणातल्या विद्यार्थ्याचा टक्का कुठेतरी कमी पडतोय अशी जाणीव साठे सरांना झाल्यानंतर त्यांनी मनोमन ठरवून या करिअर अकॅडमीची स्थापना केली आणि जी उणीव होती या भागातली म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच साठे सर ते भरून काढतील आणि इथला विद्यार्थी किंवा इथला सक्सेस रेट जो आहे, टक्का आहे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा, तो नक्कीच भविष्यामध्ये आपल्याला पूर्ण झालेला दिसेल आणि त्यांच्या करिअर अकॅडमीला आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा। मिरॅकल करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी आपण खेडमध्ये सुरू करत आहोत। मी गेली 26 वर्ष श्रीमान चंदूलाल सेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी भूगोल या विषयाचं अध्यापन करीत आहे आणि भूगोल ही सर्व शास्त्रांत जननी आहे। त्यामुळं आज आपण पाहतोय की स्पर्धा परीक्षा या सर्वत्र चालत आहेत, परंतु कोकणाचा विचार जर केला तर कोकण हा दुर्गम, अतिदुर्गम प्रदेश, डोंगराळ प्रदेश आणि या डोंगराळ प्रदेशामध्ये राहणारे जे विद्यार्थी आहेत हे कुठंतरी स्पर्धा परीक्षेमध्ये पाठीमागे पडत आहेत। आपण पाहतोय खेड हे शिक्षणाचं केंद्रबिंदू सेंटर बनलेलं आहे आणि त्यामधून 10वी आणि 12वीतून विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होत आहेत, परंतु त्यांचं पुढं काय हे जर पाहिलं तर पुढं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि म्हणून हे प्रश्नचिन्ह बाजूला करण्याचं काम माझ्या मनामध्ये बरेच दिवस होतं की कोकणातील विद्यार्थी हा क्लासहून अधिकारी बनला पाहिजे। आपण पाहतोय कोकणातील अनेक विद्यार्थी आहेत, कुठल्याही संस्था घ्या, त्या संस्थेचा विचार जर केला तर संस्थेमध्ये पिऊन, क्लार्क हे प्रामुख्याने कोकणातील आहेत आणि मात्र तिथला अधिकारी जर पाहिलं तर अधिकारी हा बाहेरचा असतो। मग असं का, याच्या मुळाशी मी गेलो आणि मग लक्षात आलं की कोकणातील हा माझा बांधव आहे, हे माझे विद्यार्थी आहेत, हे कुठेतरी पुढे येणं गरजेचं आहे आणि माझा हा कोकणातील विद्यार्थी क्लासहून अधिकारी मला झालेला पाहायचा आहे आणि हे ध्येय माझ्या डोळ्याशी समोर ठेवून मिरॅकल अकॅडमी मी सुरू करीत आहे।